Hello everyone, welcome back. Dear students, today we shall study framing questions for interview. In 12th board exam, question number 4B is for interview questions. In question number 4B, there are three options: email, report writing and interview questions. You have to attempt any one question. This question carries 4 marks. Today, we shall see how to frame questions for interview, how to conduct an interview. इंटरव्ह्यूसाठी क्वेश्चन्स कसे ड्राफ्ट करायचे ते आज आपण बघूया. A table and points will be given in the question paper. First we shall see the tips for framing questions for interview. Questions should be related to the given topic, means the personality and the field. व्यक्ती कोणत्या क्षेत्रातील आहे त्यानुसार तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. Write some statements along with the questions. The purpose of conducting interview is to get information about the specific personality. काही बाबतीत आपण प्रश्न रूपाने विचारणे योग्य ठरत नाही, अशा वेळी स्टेटमेंट्स म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स सुद्धा तुम्हाला यूज करायचे आहेत. स्टेटमेंट आणि क्वेश्चन मधला फरक तुम्हाला माहित असेलच. इन स्टेटमेंट द स्ट्रक्चर इज सब्जेक्ट प्लस वर्ब अँड देन अदर वर्ड्स. इन WH क्वेश्चन्स वी यूज WH वर्ड फर्स्ट, then helping verb plus subject plus main verb and the remaining words. काइंड्स ऑफ सेंटेन्सेसचा एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे, तो बघून घ्या. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. यूज द गिवन टेबल अँड पॉइंट्स टू ड्राफ्ट क्वेश्चन्स. यू हॅव टू राईट अकॉर्डिंग टू द गिवन पॉइंट्स ओनली. क्वेश्चन पेपरमध्ये टेबल दिलेला असेल आणि पॉइंट्स दिलेले असतील. तुम्हाला तुमचे क्वेश्चन्स फ्रेम करताना टेबलमध्येच करणं अगदी कंपल्सरी नाही, पण टेबलमध्ये केले तर तुम्हाला जास्त सोयीचं होते. दिलेल्या पॉइंट्सच्या आधारेच तुम्हाला क्वेश्चन्स फ्रेम करायचे आहेत. फ्रेम 8 to 10 क्वेश्चन्स. डोंट चेंज द सिक्वेन्स ऑफ द क्वेश्चन्स. पॉइंट्स दिलेले आहेत त्यानुसारच तुम्हाला क्वेश्चन्स लिहायचे आहेत, तुम्हाला त्यांचा क्रम बदलायचा नाही. अँड डोंट राईट आन्सर्स, यू हॅव टू राईट क्वेश्चन्स ओनली. दिस क्वेश्चन कॅरीज 4 मार्क्स. हाऊ इज द असेसमेंट क्रायटेरिया? हे 4 मार्क्स नेमके कशावर दिले जातील बघा. Appropriate framing of questions carries 2 marks. Language and style carries 1 mark and overall impression carries 1 mark. In this way, total 4 marks will be on framing questions for interview. Now, let us see the model question. Questionचे स्वरूप कसं राहील बघूया. Imagine you have to conduct an interview of a distinguished personality in the field of your own choice. With the help of the given table and points, draft questions on the given fields associated with the personality. Do not change the sequence of the questions. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या चॉईसने एखाद्या डिस्टिंग्विश्ड पर्सनॅलिटीचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. बघा काय काय पॉईंट्स दिलेले आहेत. नेम ऑफ द इंटरव्ह्यू, यामध्ये तुम्हाला ज्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे. देन एरिया ऑफ सक्सेस ऑर रेप्युटेशन, कोणत्या क्षेत्रामध्ये ती व्यक्ती सक्सेसफुल आहे किंवा प्रसिद्ध आहे, रेप्युटेड पर्सनॅलिटी आहे, तो एरिया म्हणजे त्यांचं ते फील्ड तुम्हाला लिहायचं आहे. देन डेट, व्हेन्यू अँड टाईम, तुम्ही ज्या दिवशी इंटरव्ह्यू घेताय ती डेट तुम्हाला टाकायची आहे, व्हेन्यू म्हणजे प्लेस टाकायचं आहे आणि इंटरव्ह्यू घेण्याचा टाईम टाकायचा आहे. देन ड्युरेशन ऑफ इंटरव्ह्यू, तुम्ही किती वेळाचा इंटरव्ह्यू घेत आहात ते लिहायचं आहे. जनरली या ठिकाणी तुम्हाला अर्धा तास इंटरव्ह्यूसाठी लिहायचं आहे ड्युरेशन. Now let us turn to the questions. बघा क्वेश्चनसाठी पॉइंट्स कोणते दिलेले आहेत. अर्ली लाईफ और स्ट्रगल, हर्डल्स इन एज्युकेशन, रोल मॉडेल और इन्स्पिरेशन, फॅमिली सपोर्ट, फर्स्ट सक्सेस और अचीवमेंट, सक्सेस प्लॅन, ड्रीम्स अनफुलफिल्ड अँड मेसेज. सगळ्या ठिकाणी हेच पॉइंट्स दिलेले राहतील असं नाही, थोडाफार चेंज असू शकतो. जे पॉइंट्स दिलेले आहेत त्याच्यावर आधारित प्रश्न तुम्हाला लिहायचे आहेत. पहिल्या प्रश्नामध्ये आपण डिटेल समजून घेऊया इंटरव्ह्यू कसा लिहायचा. बघा यामध्ये कोणाचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे हे दिलेले नाही. यू हॅव टू कंडक्ट अन इंटरव्ह्यू ऑफ अ डिस्टिंग्विश्ड पर्सनॅलिटी इन द फील्ड ऑफ युअर ओन चॉईस. डिअर स्टुडंट्स, हिअर वी शॉल सी द इंटरव्ह्यू ऑफ विश्वास नांगरे पाटील. इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन फॉर यू. विद्यार्थी मित्रांनो, कुठलाही प्रश्न कोरा सोडू नका. जितकं येतंय तितकं तरी लिहून ठेवा. स्पेशली फॉर मराठी मीडियम स्टुडंट्स आय वॉन्ट टू टेल यू, बघा प्रत्येक पॉईंटमध्ये क्वेश्चन लिहिताना म्हणजे इंटरव्ह्यूचा क्वेश्चन फ्रेम करताना मी 2-2 वाक्य दिलेली आहेत. तुम्हाला 2 वाक्य नाही लिहिता आली तरी दुसऱ्या नंबरचं तरी वाक्य लिहा, पण प्रश्न कोरा सोडू नका.
Let us start the interview of Vishwas Nangre Patil. First, we shall complete the box. Name of the interviewee means distinguished personality. या ठिकाणी काय लिहायचे तुम्हाला? मिस्टर विश्वास नांगरे पाटील. Then, area of success or reputation. या ठिकाणी काय लिहाल? कोणत्या क्षेत्रातले आहेत ते? जॉईंट कमिशनर ऑफ पोलीस. Then, date, venue and time. डेट तुम्हाला ज्या दिवशी आपण इंटरव्ह्यू लिहितो त्या दिवशीची टाकायची आहे. हिअर वी शॉल राईट द डेट 19th March 2021. परीक्षेमध्ये तुम्ही हा प्रश्न लिहिताना त्या दिवशीची डेट टाकली तरी चालेल. देन व्हेन्यू DT नॅशनल स्टुडिओ. टाइम 11 AM. ड्युरेशन ऑफ इंटरव्ह्यू 30 minutes. नाउ लेट अस टर्न टू द क्वेश्चन्स. बघा तुम्हाला बॉक्स जमत असेल तर करा, नाहीतर असेही क्वेश्चन लिहिले तरी चालतील. फक्त प्रश्न क्रमाने येतील, दिलेल्या सिक्वेन्सने येतील आणि पॉइंट वाईज राहतील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. फर्स्ट वी शॉल से गुड मॉर्निंग सर, वेलकम टू अवर स्टुडिओ. इट इज अन इमेन्स प्लेजर फॉर मी टू कंडक्ट युअर इंटरव्ह्यू. सर, आय वुड लाईक टू नो मोर अबाउट यू. नाव द फर्स्ट पॉइंट, अर्ली लाईफ ऑर स्ट्रगल. यावर कसा प्रश्न केलाय बघा. Sir, your journey towards this stage must not be less than a miracle. Life is full of struggles and obstacles. Would you like to share your early life and struggle with us? Then second point, hurdles in education. Which hurdles did you face while taking education? Hurdles म्हणजे obstacles, अडथळे, अडचणी. Then role model or inspiration. या दोनपैकी एका पॉइंटवर लिहिलं तरी चालेल. I think generally each successful person has some role model. Sir, who inspired you for this profession? Who is your role model and why? Then the next point, family support. तुमच्या कुटुंबाचा तुम्हाला कसा सपोर्ट झाला हे तुम्हाला यामध्ये लिहायचं आहे. There is a lion's share of our family in our upbringing, progress, improvement and achievement. How did your family support you for this journey? Then the next point, for success or achievement. या ठिकाणी तुम्हाला त्या व्यक्तीचं पहिलं यश काय आहे हे विचारायचं आहे. यू आर ऑन द पीक ऑफ सक्सेस, नेम अँड फेम नाव, बट कॅन यू टेल द ऑडियन्स अबाउट युअर फर्स्ट अचीवमेंट अँड युअर फिलिंग्स ॲट दॅट मोमेंट. देन द नेक्स्ट पॉइंट, सक्सेस प्लॅन. सर, व्हॉट इज युअर सक्सेस प्लॅन? लेट युअर ऑडियन्स नो अबाउट युअर प्लॅन सो दॅट दे कॅन टेक इन्स्पिरेशन फ्रॉम यू. द नेक्स्ट पॉइंट, ड्रीम्स अनफुलफिल्ड. म्हणजे अशी काही स्वप्न जी पूर्ण झालेली नाही त्याबद्दल विचारायचं आहे. युअर परसिव्हरन्स अँड हार्ड वर्क हॅव लेड यू टुवर्ड सक्सेस अँड ब्राईट फ्युचर. यू हॅव अचीव्ड एव्हरीथिंग इन युअर लाईफ. स्टील, इज देअर एनी ड्रीम दॅट यू फील अनफुलफिल्ड अँड व्हॉट इज युअर प्लॅन टू फुलफिल इट? देन द लास्ट पॉइंट इज मेसेज. आवर व्ह्यूअर्स आर व्हेरी मच इम्प्रेस्ड बाय युअर जर्नी ऑफ लाईफ अँड अचीवमेंट. Would you like to give some note or message to them? आणि शेवटी लिहायचं, थँक यू सर फॉर स्पेअरिंग सम टाइम फॉर अस फ्रॉम युअर बिझी शेड्यूल. आय होप यू हॅव गॉट द आयडिया हाऊ टू फ्रेम क्वेश्चन्स फॉर इंटरव्ह्यू. नाव वी शूल सी अनदर क्वेश्चन. Imagine you have to conduct an interview of a distinguished personality in the field of sports. With the help of the given table and points, draft questions on the given fields associated with the personality. Here, we shall conduct the interview of Sunil Chhetri, a footballer. कसं लिहायचं बघा. Name of the interviewee, Sunil Chhetri. Area of success, Indian footballer, Indian national team captain. Date, venue and time. यामध्ये आपण तुमच्या इंग्लिशच्या पेपरची डेट लिहूया. व्हेन्यू कॉलेज ऑडिटोरियम. टाइम 11 AM. ड्युरेशन 30 minutes. Let us turn to the questions. Here the points are given: student life, early interest, idols, primary training, opportunity, accomplishments, target or goals and suggestion. तुम्हाला टेबल करून लिहिणं सोयीचं होत असेल तर टेबल करून लिहा. टेबल करून लिहिण्याचा एक फायदा असा आहे की दिसायला सुटसुटीत दिसते आणि मधल्या एखाद्या पॉईंटवर क्वेश्चन फ्रेम नाही करता आला तरी आपल्याला पुढच्या पॉईंटवर लगेच क्वेश्चन करायला घेता येतो. लेट अस स्टार्ट. फर्स्ट राईट, गुड मॉर्निंग सर, वेलकम टू अवर स्टुडिओ. I would like to ask you some questions. The first point is student life. Our first question is, sir, you are a pioneer for Indian football. Will you tell about your student life? The second point is early interest. Here we can frame the question like,
Besides football, what were your early interests? Then the next point, idols. There must be some inspiration behind your success. Who is your idol? Then the fourth point is primary training. Here we can frame the question. Training is an essential part to become a good footballer. Where did you get your primary training from? The fifth point is opportunity. Please tell us about your first opportunity from where you became a shining star. Then accomplishments. Accomplishments means achievements. You achieved spectacular success as a footballer. Please let our audience know about your accomplishments. Then the next point is target or goals. What are your future goals and target in this field? What do you aim to achieve before you retire? And the last point is suggestion. Our last question is, what are your suggestions to the youths of India? Dear students, this is just a model. You can frame your own questions in a different way also. You can conclude like this. Thanks a lot, sir, for sharing your valuable thoughts with us. Dear students, I hope your ideas regarding framing questions for interview are clear. This is a very easy question for scoring marks in the exam. In the next video, we shall see some more examples of interview questions.